आज आपण ही कांद्यातली ओली करंदी करूयात हां. हे ओल्या करंदीचं सुकं भाकरीसोबत इतकं अप्रतिम लागतं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. मध्ये आपण कैरी घातली आहे त्यामुळे एक छान चटपटीत चव याला येते. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आता ही कांद्यातली ओली करंदी करण्यासाठी मी इथे ही ओली करंदी घेतली. ही करंदी मी बाजारातून आणल्यावर या प्रकारे स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतले. एका मिरचीचे हे असे उभे काप करून घेतलेत. तसेच कैरीचे काप करून घेतलेले आहेत आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे फक्त ठेचून घेतलेलं आहे. इथे कढईमध्ये मी 2 पळ्या तेल गरम करून घेतलं आहे. त्यावर घालूयात हा बारीक चिरलेला कांदा. मिरचीही मी कांद्यासोबतच घातली आहे आणि सतत हलवत कांदा छान परतून घेऊया. कांदा हलकासा परतला गेला आणि त्याचा रंग जरासा पालटला की लगेचच टोमॅटो घालूयात आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून घेऊयात. यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतो. मंद ते मध्यम आचेवर कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. आता बघा, साधारण 2-3 मिनिटं कांदा आणि टोमॅटो छान परतला गेला आहे. आता यामध्ये हे ठेचलेलं आलं आणि लसूण घालूयात. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आलं, लसूण याचा जो उग्र दर्प असतो ना, तो जायला हवा. शक्यतो आलं आणि लसूण या प्रकारे ठेचून घाला, त्याची पेस्ट घालू नका. साधारण पुन्हा 1.5-2 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालूयात. मालवणी मसाला घालायचा आहे. इथे मी 2 चमचे घरगुती मालवणी मसाला घातला आहे. तिखटाचं प्रमाण हे आपल्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करावं. हळद घालूयात. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण घातलेले मसाले कांदा टोमॅटोसोबत छान परतून घ्यायचे. आता मात्र गॅसची आच अगदी मंद ठेवायची आहे, नाहीतर हे मसाले करपू शकतात. आता बघा, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सगळे मसाले छान परतले गेलेत आणि त्यांना हलकंसं तेलही सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये स्वच्छ धुवून निथळून घेतलेली ही करंदी घालूयात हां. कैरीचे कापही घालून घेते. अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण घातलेली करंदी या कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये छान मिक्स व्हायला हवी. आता मीठ मात्र मी पुन्हा घालणार नाही आहे, कारण कांदा टोमॅटो परतताना मी मीठ घातलेलं आहे. ही ओली करंदी कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत छान परतली गेली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूयात आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनिटांची वाफ काढून घेऊयात. या ओल्या करंदीला वाफ देताना झाकणावर मात्र अजिबात पाणी नाही ठेवायचं, कारण ओल्या करंदीमध्ये पाण्याचा बऱ्यापैकी अंश असतो. त्यामुळे झाकणावर पाणी ठेवलं तर करंदीला बऱ्यापैकी पाणी सुटतं. साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढते. पुन्हा सगळं छान मिक्स करून घेऊयात. हे बघा, आपण अजिबात पाणी न घालता करंदीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. आता बघा, या करंदीमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश आहे. तर मी किंचित गॅसची आच वाढवते आणि सतत हलवत करंदी छान परतून घेते. ही 2 आमसुलं घालते. आमटासाठी आपण कैरी वापरली आहे, पण माशाचा प्रकार आहे आणि आमसुलं तर हवीच, म्हणून ही 2 आमसुलं मी घातलेली आहेत. पण आपल्याला जर नसतील आवडत तर स्किप केली तरी चालेल. सगळं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपलं हे ओल्या करंदीचं सुकं भाकरीसोबत पानात वाढायला तयार. कशी वाटली तुम्हाला ही आजची अगदी साधीशी रेसिपी? आवडली असेल तर तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.